चालू घडामोडी 13 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. देवभूमी कुटुंब विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने सादर केले? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य सरकारने. प्रश्न 2. 1 एप्रिल 2026 पासून लष्कर प्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे धीरज सेठ हे. प्रश्न 3. कोणत्या देशाने फिफा विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्यात भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 5. शैलेश कुमारने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 6. संयुक्त राष्ट्रांच्या मते भारताच्या बँकिंग कार्यक्रमांद्वारे किती महिलांना बँकिंग सेवा पुरवण्यात आल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे 290 दशलक्ष महिलांना. प्रश्न 7 पाहूया. इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात कोणत्या राज्याने पहिले स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. प्रश्न 8. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन JJM कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2028 पर्यंत. प्रश्न 9. हरमन कुलके यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे इतिहासकार. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने AQI आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 11. उत्तराखंड राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुरमीत सिंग. प्रश्न 12. राजस्थान राज्याच्या सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भजनलाल शर्मा हे. प्रश्न 13 पाहूया. भारताने अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून कोणत्या देशाला मागे टाकले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाला. प्रश्न 14. नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2026 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. प्रश्न 15. कोणत्या राज्य सरकारने निर्भया निशा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यातील पोलिसांनी. प्रश्न 16 पाहूया. भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विरासत शक्ती नावाचा हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 17. दिल्लीचे 23वे उपराज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे तरनजीत सिंग संधू यांनी. प्रश्न 18. इराण देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे तेहरान. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या देशाच्या संसदेने वंश परंपरागत खासदारांना काढून टाकण्याचे विधेयक मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन देशाच्या संसदेने. प्रश्न 20. कोणत्या राज्यातील नागौरी पान मेथीला वनस्पती जाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने पेटंट दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यातील. प्रश्न 21. आशिया कप तिरंदाजी 2027 चा दुसरा टप्पा कोण आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.